विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवड साहेब आहेत. आपल्या तालुक्याचा विकास झालाय का हो कामांचा? काही पेंडिंग आहे, काही झालाय. हां म्हणजे पूर्णपणे काही झालेलं नाही, पण अर्धा त्यांनी करण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या तालुक्यात 3 आमदार होऊन गेले, चारोस्कर साहेब, माले साहेब आणि झिरवड साहेब. आता इलेक्शनला उभे राहिले, तुम्ही पसंती कोणाला द्याल? झिरवळ साहेब चांगले आहे, हां. पण त्यांनी माझं काम अजून आदरच ठेवलेलं आहे, ते पण पूर्ण काही केलं नाही. झिरवड साहेब अजितदादांकडे गेलेत, आता विधानसभा 2 महिन्यावर आली, ते परत पवार साहेबांकडे येतील का असं वाटतं का? ते पवार साहेबांकडे चांगलंच आहे, पवार साहेबांकडे ते आले पाहिजे. हा का? तरुणांसाठी झिरवड साहेबांकडे एवढं मोठं पद आहे, उपाध्यक्ष पद आहे, तरुणांसाठी काही रोजगाराची संधी उपलब्ध केली का? नाही, कधीच नाही केलीच नाही त्यांनी. त्यांच्या एवढ्या किती वर्षाच्या काळखंडामध्ये त्यांनी एक पण तरुणाला ना अशी संधी काही उपलब्ध करून दिली नाही. महाविकास आघाडी चांगली का महायुती चांगली, तुम्हाला काय चांगलं वाटतं? महायुती शिंदे गट, अजितदादा पवार गट आणि महाविकास आघाडी शरद पवार गट, कोणते गट चांगलं वाटतं? शरद पवार साहेबांनी पण दिंडोरी तालुक्यातलं चांगल्या प्रकारे लक्ष दिलं पाहिजे माझ्या अंदाजे. काय तर मग काही ना काही जनतेचे प्रश्न सोडले पाहिजे, सगळ्यात महत्वाचा विषय तो. मग महायुती का महाविकास आघाडी? महाविकास आघाडी.